मग नवरदेवाला परण्याला नेण्यासाठी तयारी. अहो लय लगबग चालली. बाशिंग आदला बदली. नवरदेवाला न्यायला सायकली तयार. बँडबाजा वाजंत्री सुरू. अहो तिथं कुठलं आलंय घोडं. सायकलवर नवरदेव पाया पाडायला. दोघं भाऊ भाऊ दोन सायकलवर बसवलेली आणि चालला पारणा. हा असा सामदा कालवा चाललेला. बरं वस्तीपासनं गाव जवळ आहे का? 1 किलोमीटर तरी असन. मिरवणूक हळूहळू चाललेली. वाजंत्री कचकून पेलेली. वाजवायला भ्यात येतोय मग. त्यात कार्यकर्ते आदनमधनं गालास गालास पुरवायची. मग काय जीव खाऊन वाजवायची. त्यातच नाचणाऱ्याला जोर चढलेला. अधूनमधून वाडी वस्तीच्या घरातनं तांब्या तांब्या लिंबू सरबत यायचं. लय गंमत चालली होती हो. गाव सगळं जमा झालेलं. कोणी मागं हटायला तयार नाही. गावातल्या पोरांनी नाचण्यात सहभागी झाल्यावर तर काय अजूनच ज्वार चढलेला. त्यात झालं काय, परण्या लवकर काढलेला, भरपूर वेळ शिल्लक. मग काय सांगता सोयच नाही. मुंगीच्या पावलानं हळूहळू निघालेली. दिसली वस्ती की थांबा थांबा, इथं होऊन जाऊन द्या, तवर सरबत तयार. असा सगळा कारभार चाललेला. कोण तिथं कोणाला जुमानतंय हो. प्रत्येकाचा मनमानी कारभार. 9-10 वाजता निघालेला परण्या 11-11:30 गावात आला. जसा परण्या गावात आला तसा वाजंत्रीवाल्यानं जोर चढला. जीव खाऊन वाजवायची. एक एक जण जाऊन नावटाक मारून यायची. पिपाणीवाला, भोंगावाला, हलगीवाला, ढोलकीवाला, तुतारीवाला अशी वाजवणाऱ्यांची गँग जोमानं वाजवायचं काम करत होती. आता ती वाजवायला भेट नाहीत म्हणल्यावर बघणारी नाचणारी कावा काटाळत्यात होय. आलं आलं मारुतीचं मंदिर. नवरदेव मारुतीच्या पाया पाडायला गेली. सुपारी दक्षिणा मारुतीच्या पायावर ठेवली. तिथं टोपी बदलली, बाशिंग बदललं, पायावर डोकं ठेवलं. तिथनं जवळच भैरोबाचं दर्शन घेतलं का निघाली माघारी. अहो भर उन्हाचा ताव, उन्हाळ्याची दिस, रस्त्यानं सगळा फोपाटा. कोणाच्या पायात चपला आहे ती, कोणाच्या नाही ती. भर उन्हात परतीचा मार्ग धरलेला. कारभारी वस्तीवरनं आला तावा तावानं, खवळला. कारण वकूत किती झाला. काय पद्धत फिद्धत आहे का नाही. लोक तिथं वाट बघत बसल्या ती. शहाणी सुरती माणसं तुम्ही असं येड्यागत काय करताय. तिकडं नाना वैतागलाय. तुम्ही करा इकडं माझ्या, आम्ही तिकडं खातोय जोडे. असं लागलं ना कारभारी बोलायला, मग कोण काय कशाला बोलतंय. सगळी चिडी चाप. धरून आणल्यागत निघाली पाटापाटा. वाजंत्रीचा सूरच पालटला. कान कापले कुत्रेगत सगळी मांडवाकडे निघाली. नाच गाणं बंद, सगळं बंद. कसं तरी मांडवात पोचायचं एवढं खरं. बरं त्यात नवरीकडचं कोणीच नव्हतं. सगळी कनेरकडचीच. त्यामुळं राग लोभाचा प्रश्नच नाही. कोण कोणाला काय बोलत नव्हतं. नजरेतून खुणवत होतं. आणि आली वारात वस्तीव. परण्याच्या मागं चुलता चुलती, हातात कुऱ्हाड, आंब्याचा फाटा, चुलतीच्या हातात निरंजनाचं ताट. असा सगळा लवाजामा कन्हेर गावातल्या मारुतीच्या दर्शनाला. दुपारची लग्न, पण येरवाडीच परण्या गेला. येता करता दुपार झाली. नवरदेव आला. आत्यानं वावळला, वर वावळणी झाली. आमची शोभाबाई तर बावरून गेलेली. तिच्या भोवतीनं 4 करवल्या होत्याच. वरमाईचा थाट यागळाच. मला तर आमच्या आईकडं बघत बसावं वाटायचं. हिरवगार लुगडं, कपाळाला मळवट, सारखी इकडून तिकडं तिकडून इकडं. दादाचा पण तसाच थाट. पांढरी शुभ्र नवी कोरी पायजमा शर्ट, डोक्यावर टोपी, कुकाचा मळवट. मला पण नवीन कापडं, मी पण खुशीत. ही गर्दी जमलेली, रानोमाळ माणसंच माणसं. एखाद्याच लग्नासाठी बामणानं माईक हातात घेतला. शुभमंगल सावधानच्या गजरात अक्षदाचा भडीमार नवरा नवरीच्या डोक्यावर आला. इकडं अक्षदा पडल्या आणि मागं हुंदका ऐकू आला. मागं वळून बघतोय तर आय पदरानं तोंड दाखवून रडत होती. गल्लीतल्या 4 बायका तिला समजवत होत्या. दादा काय रडला नाही. मला वाटलं निब्बर काळजाचा आहे. पण खरा गोंधळ नंतरच होता. झालं लग्न. लोक जेवायला पंक्ती बसल्या. तिथंच मांडवात खाली वळीनं बसली माणसं. पत्रावळ्या टाकल्या. भात, आमटी, बुंदी, चपाती, भाजी असं जेवण. सगळी तुटून पडली. वाढायला काय भरपूर मंडळी होती. पाण्याचा ड्रम जवळ भरून ठेवलेला. कोण आहेर लिहून घेतोय, कोणाचं देणं घेणं, नवरा नवरीचं होम हवन, मंगळसूत्र घालणं, दोरं घेणं, हे अशी सगळी गडबड. आमच्या भावानं मेवण्याचा कान पिळला. त्याला पॅन्ट शर्ट आयार दिला. नाही म्हणलं तर गडी खुश झाला.
लग्न लागली, जेवणं झाली, आवराआवरीला लागली. आम्हाला रोडपर्यंत पोहोचवायला ट्रॅक्टर ट्रॉली दिलेली. सगळं सामान त्या ट्रॉलीत ठेवलं. चला, चला, चला करता करता वऱ्हाड परतीच्या मार्गाला लागलं. नवरी निरोप द्यायला आली. आईला भेटली. रडू आवरणा. आमचा दादा असला घटकाळजाचा पण वक्साबोक्षे रडला. सगळ्यांना आश्चर्याचा धक्काच बसला. भावाचं काय आठवत नाही, पण मला भेटल्यावर मला सुद्धा रडू आवरणा. कारण की माझी आणि सुभाची जोडी गल्लीत प्रसिद्ध. जिथं जाईल तिथं आम्ही दोघंच संगट. रानात, नदीवर, शेणाला, धुण्याला, बाजाराला. कारण आम्ही एका शिनेचे. भाऊ आमच्या शक्यतो नसायचा. त्याचं वेगळं मित्रमंडळ होतं. त्यामुळं भावापेक्षा मला लयच गलबलून आलं. बाकी वऱ्हाड कवाच ट्रॉलीत बसलो होतं. चला चला करता करता आम्ही सगळी बसलो. ट्रॅक्टर हलला तसे हात उंचावले, डोळे भरले. समोरचं सगळं धुसर धुसर दिसायला लागलं. शर्टाच्या बाईनं डोळे पुसून घेतले. मनात भाव दाटलेले होते. बाकी सगळी चेष्टा मस्करीत गुंतली, पण आमचं कुटुंब मात्र रमलं नाही. कारण सारखी सुभाची आठवण यायची. झालं एकदाचं सुभाचं लग्न. आईचा तर हात मोडल्यागत झालतं. कारण घरातली निम्मी अर्धी कामं सुभा करायची. हळूहळू झाली आम्हाला सवय. सुभाची जागा थोड्याफार फरकानं आणून घेतली. 5-6 वर्षाची झाल्यावर आणू बोलायला लागली. अहो मग काय चुरू चुरू बोलायची. याच काळात आमच्या इथं घर बांधणीचा जोर चालला. समोर चव्हाणांची घरं झाली. इंगोलींनी मोठं घर वाढवलं. मालनबाईच्या पश्चात तिथं त्यांचा भाचा मुकुंदा आला. तेलीनबाईच्या तिथं बडवेबाई आली. देवकर शेजारचा उकिरडा काढून बामणानं तिथं कंपाऊंड मारलं. आतमध्ये बाग बगीचा केला. अशा तऱ्हेनं बदल होत गेले. दर सणाला सुभा पंढरपूरला यायची. कोणीतरी कनेरला जायचं आणि पंढरपूरला ती यायची. येताना त्यांचं कोणीतरी यायचं. जाताना मी नाही तर दादा सोडायला जायचो. माळशिरस स्टँडजवळ तुका आबाचं कटिंग दाढीचं दुकान होतं. तिथनं कोणाला तरी सोबत न्यायचं आणि कनेरला जायचं. सुभा कनेरात रमली. आम्ही आमच्यात रमलो. दिवस येत होते, जात होते. मी 8वीत असताना भाऊनं 12वीची परीक्षा दिली. सायन्स साईडला असल्यामुळं त्याचे 2 विषय राहिले. त्याच काळात एक घटना घडली. आमची आणि चुलत्यांची अधूनमधून किरकोळ बाचाबाची व्हायची. ती कशी तरी मिटायची. एकदा संध्याकाळची जोरदार भांडणं झाली. त्यात आमच्या आईला आणि दादाला चुलत्याच्यानं मारलं. त्याचा परिणाम भाऊवर एवढा झाला का भाऊनी लगी पंढरपूर सोडलं. एक वायरची पिशवी, त्यात अंडरपॅन्ट, टावेल घेतला आणि रागानं भाऊ जो गेला तो गायबच झाला. कोणाला सांगितलं नाही, काय नाही. त्या चुलत्यांशी वादविवादामुळं त्यांनी मदत केली नाही. काय करावं कळना. सगळं घर हवालदिल झालं. आईने अनपाणी सोडलं. दादा येड्यासारखा इकडं तिकडं चौकशी करायला लागला. कुणाला काय सुचतच नव्हतं. 4-5 दिवस शोध घेतलं, पण भावाचा ठाव ठिकाणा काय लागला नाही. पण नेहमीची नित्यकर्म तर केलीच पाहिजेत. मग भावाचा विषय हळूहळू आम्ही विसरलो. 2-3 महिन्यानंतर दुपारचं मी गोट्या खेळत होतो, तर भनगे नावाचा पोस्टमन दादाचं नाव पुकारत आला. मी पळत गेलो तर एक आंतरदेशीय पत्र माझ्याकडे दिलं. मी पळत घरी गेलो. घरी आई झोपलेली. ती उठली, पत्र फोडलं, वाचायला लागलो. काळजाला घरं पडतीन असा एक एक शब्द लिहिला होता. ते लक्ष्मणचं पत्र होतं. पत्ता दिला नव्हता. इतकं भारी पत्र लिहिलं होतं, काय सांगू. 1978-79ची घटना अजून स्पष्ट आठवती. झालेल्या घटनेबद्दल क्षमा मागितली होती. सुखरूप असल्याबद्दल लिहिलं होतं. काळजी करू नका असं बी लिहिलं होतं. चुलत्याने आई दादाच्यावर हात टाकला, पण प्रतिकार करता आला नाही म्हणून निघून गेलो असंही लिहिलेलं होतं. असं 8-15 दिवसातनं एखादं पत्र यायचं. खाली खुशाली कळवायचा. 4-2 महिन्यांनी पत्ता पाठवला. घरातून निघून तो रेल्वे स्टेशन पंढरपूरला गेला. तिथून बिगर तिकीट पुण्याला गेला. पुणे स्टेशनवर उतरला. तिथून चालत चालत शिवाजीनगर एस टी स्टँडला आला. तिथं स्टँडमध्येच एक सलून आहे, प्रकाश हेअर ड्रेसर. तिथं प्रकाश शेठची भेट घेतली. तिथं कामाला राहिला. तिथंच काम करायचं. स्टँडच्या स्लॅबवर रात्री झोपायचं. काही दिवस हॉटेलात खाल्लं. नंतर वळखीने मेस लावली. स्टँडचे संडास बाथरूम वापरायचे. असा सगळा प्रकार. आता हे जमलं कसं? तर घरात भांडण झाल्यावर रागानं त्याचा एक मित्र प्रफुल्ल कवठेकर, सराफ कट्ट्यावरचा, तिथं सराफी पेढी. रात्री 8च्या दरम्यान तिथं गेला असेल.
घरी काय घडलं ते काय सांगितलं नाही, पण मित्राला म्हणला, मला इथून बाहेरगावी कामाला जायचंय, तेव्हा तुझी कुठं ओळख असेल तर सांग. त्याचा कोणीतरी पाहुणा स्टँडमध्ये कामाला असेल, त्याच्या ओळखीनं भाऊ तिथं कामाला लागलेला असणार. त्यात भावाचा स्वभाव शांत, अबोल, पण कामाला वाघ, कला पण चोख, कोणाची तक्रार नाही. 4-8 दिवसात भरपूर ओळखी झाल्या, त्यामुळं प्रकाश शेठ खुश. त्यांनी त्याला कामाला ठेवून घेतला. त्या काळी साधारण 78-79चा काळ असन त्यो. त्यावेळी बाहेरगावी कामाला कामगार भरपूर प्रमाणात आणि विश्वासू. चांगले कलाकार मिळायचे नाहीत. 4 दिवस काम केलं की सापडेल ते उचलायचं आणि जायचं पळून. त्यामुळं मालक कामाला ठेवायला घाबरायचे. सुरुवातीला 8-10 दिवस भावाला पण दुकानात ठेवलं, पण रात्री मात्र बाहेर बाकड्यावर झोपायला लागलं. चांगला विश्वास संपादन करण्याकरता भावाला लय त्रास सहन करायला लागला. सगळं व्यवस्थित व्हायला 2 महिने लागले. सगळं सुरळीत झाल्यावर मग पूर्ण पत्त्यानिशी त्यांनी पत्र पाठवलं होतं. जसं घरी पत्र आलं तसा दादाला दम निघतोय का? दुसऱ्या दिवशी पिशवी भरली. सकाळी 9 वाजता दादा स्टँडवर. 10 वाजता पुणे गाडी पकडली. गेला पुण्याला. तिथली व्यवस्था बघितली. 4 गोष्टी समजून सांगितल्या. मालकाची भेट घेतली. त्या मालकाची सासूरवाडी पंढरपूरची. एस टी स्टँडजवळ वाघ म्हणून. त्याची मुलगी केलेली. खानाखुणा पाटल्या. मालकाने पण खात्री दिली की पोरासारखं लक्ष ठेवीन. 2 दिवस दादा तिथं राहिला, परत आला. परत येताना पिशवी भरून खायला आणलेलं. आईचं डोळंच भरून आलं. ख्याली खुशाली समजली. त्या काळी फोनची सुविधा नव्हती ना, मग काय पत्रव्यवहार चालायचा. भाऊ पुण्याला आहे ही बातमी जिकडं तिकडं पसरली. पाहुण्या रावळ्यात झाली. जो भेटल तो याच विषयावर बोलायचा. 2-3 महिने गायब होता ना. आईची स्थिती इथं सांगता येणार नाही अशी झालती. दादा जाऊन आल्यानं घरातलं वातावरण थोडंफार बदललं. ज्या घरात स्मशान शांतता होती तिथं हसी मजाक सुरू झाला. आता मी 8वी पास झालो, 9वीत शिकत होतो. दररोज सकाळी नदीला गंध लावायला जायचो. जे 2-3 रुपये मिळतील ते घरी आणून द्यायचो. माझी 9वी व्यवस्थित चालली होती. सुट्टीच्या दिवशी नदीपलीकडं दत्ताच्या देवळात अभ्यासाला जायचो. काम, शाळा, अभ्यास हेच गणित. 9वीची परीक्षा झाली आणि गोड बातमी कळली. सुभाबाईला दिवस गेले. मग घरच्यांनी मला कनेरला पाठवायचं ठरवलं. मला तर लय आनंद झाला होता. 9वीचा निकाल लागण्यापूर्वी जाऊन यायचं होतं, कारण 10वीचं वर्ष होतं पुढं. भरली पिशवी, निघालो गावाला. माळशिरसला 4.5 रुपये तिकीट. मला तिकीट अर्धं. माळशिरसला पोचण्यापुरतं पैसे दिलेलं, कारण माळशिरसवरनं न्यायला भाऊजी येणार होते. सुभाबाईकडं कन्हेरला गेलो. तिला पण लय आनंद वाटला. चांगला 8-15 दिवस राहिलो. मनसोक्त फिरलो. आंबे लय खाल्ले तिथं. भोकर आणि बोरं यांची झाडं. विहिरीवर पावायचं. गावात गेलं का देवळात जायचं. कन्हेर सिद्ध मंदिरात चर्चा ऐकायच्या. देवाच्या जुन्या कथा ऐकायच्या. देवाचं लय, पण खोटं बोलणाऱ्याला देव शिक्षा करतो असा बोलबाला. देवाचा अंगारा उचलला तर तुझं खरं असा शब्द तिथं प्रचलित होता. कधी कधी तिथल्याच कोणाबरोबर तरी सदाशिवनगरला, माळशिरसला, अकलूजला फिरायला जायचं. एकदा तर दादाच्या एकनाथबरोबर सायकलवरनं अकलूजला फिरायला गेलो. सिनेमा बघितला. अकलाई मंदिरात गेलो. भुईकोट किल्ला बघितला. शहरात फिरलो. रात्री मुक्कामाला सराठी म्हणून अकलूजजवळ नदीकाठी गाव आहे, तिथं एकनाथची बहीण राहते, तिथं राहिलो. दुसऱ्या दिवशी 9-10 वाजता परत कनेरला आलो. कनेरला बरं वाटायचं. वस्तीवरची गाव भोळी माणसं, त्यांचं निरागस प्रेम, रात्रीची उशिरापर्यंत गप्पा गोष्टी, चेष्टा मस्करी. नात्यानं बरेच जण मेहुणे, सगळ्याच्यात बसणं उठणं. त्या काळी घरातच सुभाबाई, भाऊजी, तुका आबा, वहिनी, त्यांची 2 मुलं, 1 मुलगी, सासरा त्यांना नाना म्हणत. चालायचं हसत खेळत. तुका आबाला कधी कधी घ्यायची सवय होती. आधीमध्ये घ्यायचे तेवढाच काय तो दोष. 10-12 दिवस हसत खेळत गेले आणि निकालाच्या आदल्या दिवशी पंढरपूरला आलो. उद्या निकाल म्हणून थोडी भीती, थोडा आनंद. एकदाचा निकाल लागला. 9वीत पास झालो. आता 10वीची तयारी. शिक्षकाने 9वी पास झालेल्या विद्यार्थ्यांना एकत्र बोलवलं. 10वीचा अभ्यास कसा करायचा याचं मार्गदर्शन केलं. मला मागच्या वर्षीच्या एका मुलाची 10वीची पुस्तकं सरांच्या मध्यस्थीनं दिली. मी पण अभ्यासाला लागायचं ठरवलं, कारण दुसरा पर्यायच नाही ना. 1980 साली मी 10वीला होतो. लोकमान्य हायस्कूलनं मला बरं सहाय्य केलं.
आमच्या वेळी 10वीच्या अभ्यासाचा एवढा बाऊ करत नसत. मला तर आता घरातला पण बरीच जबाबदारी होती. 2 लहान बहिणी होत्या. त्या 11 नंबर शाळेत शिकायच्या. त्या काही जास्त शिकल्या नाहीत. मला मात्र शिकण्याशिवाय गत्यंतर नव्हतं. दादाचा मूळ स्वभाव काय बदलत नव्हता. 10वीत असलो तरी मला ना धड कपडे, ना धड खायला प्यायला, ना चपला, काय नाही. आई ही संसाराची गाडी यांना नीट चालवता येत नव्हती. मला काय ना काय काम करून 4 पैशाची सोय करायलाच लागायची. त्यात शाळा बुडवता यायची नाही. त्यात आता क्लास टीचर दंडवते सर गणित शिकवायचे, लय शिस्तीचे सर. घरी पण क्लास घ्यायचे. त्यांची मुलगी फार हुशार, सतत अभ्यासात तल्लीन. कधी कोणाच्या आद्यात-मध्यात नसायची. आमच्या घरची कल्पना सरांना समजली. सरांनी मला भेटून क्लास जॉईन करायला सांगितलं. फीची काळजी करू नको म्हणले. मग दररोज सकाळी 6 ते 8 दंडवते सरांचा गणिताचा क्लास, तर 9 ते 11 शाळेत इंग्रजीचा क्लास. संध्याकाळी 10वीचे सुटायला 6 वाजायचे. मग अभ्यास करणार कधी? त्यात आमच्या घरी नाही लाईट. दिवा असून उपयोग काय? राखेलचा खर्च नको म्हणून 10 वाजता दिवा फुकायचा. त्याच्यावर एक उपाय काढला. आमच्या घरापासून थोड्या अंतरावर केकडीन मावशीचं घर. त्याच्या दारात सरकारी खांब. तिथं लाईट होती, पण एक अडचण होती. तो रस्ता रात्री 11 वाजेपर्यंत रहदारीचा. माणसांची जा ये चालायची. सकाळी 3:30-4 पासनं परत रहदारी सुरू. काय केलं? रात्री 11 ते पहाटे 4 वाजेपर्यंत रोज तिथं अभ्यास करायला लागलो. पहाटे 4 वाजता झोपायचं, सकाळी 6 वाजता उठायचं, हातपाय तोंड धुवायचं, पळत पळत क्लास गाठायचा. क्लासवरनं 8 वाजता घरी यायचं. अंघोळ करून जे काही शिळं पाकर रात्रीचं शिल्लक राहिलं असेल ते खायचं, का 9ला शाळेत. संध्याकाळी येता येता दिवे लागण व्हायची. मग घरी बसून नोट काढ, होमवर्क कर. 9 वाजायच्या. थोडं हलकं जेवायचं, मित्राकडं जायचं, कुणाकडनं पुस्तक आण, गाईड आण, वही आण. अगोदर कोणाचं आणलं असेल तर त्याला परत कर. यात 10 वाजायचे. मग आता दादा आलेला असायचा. त्याचं जेवण खाणं होईपर्यंत मला अभ्यासाला जायची वेळ व्हायची. शक्यतो दररोजचा हाच नित्यनेम असायचा. वारीच्या वेळेला फक्त अभ्यास करता यायचा नाही, कारण कामाला जायला लागायचं. सुट्टीच्या दिवशी शाळा नाही म्हणून घरातली इतर कामं करायला लागायची. अशा तऱ्हेनं 10वीचं शिक्षण चालू होतं. कुणी नावं ठेवायचं, कुणी गोंजारायचं, कुणी चांगलं म्हणायचं, कुणी हसायचं. पण सगळीकडे दुर्लक्ष करत माझा नित्यनेम चालू होता. पहिली सराव चाचणी झाली. मी सगळ्या विषयात पास झालो. शिक्षक तर अचंबित झाले. कुणाला खरंच वाटेना. अहो, कितीतरी मोठ्याची पोरं नापास झाली. शाळेतल्या शिक्षकांचा मात्र वरदा हस्त लावला. पण घरात वादविवाद व्हायला लागले. सुभाबाई बाळंतपणाला आलेली. घरातला खर्च वाढलेला. दादाच्या बरोबर आई मजुरी करायला लागली. रानात खुरपायला जायला लागली. तरी पण घर खर्च अपुरा पाडायला लागला. मला वह्या पुस्तकासाठी अडचणी यायला लागल्या. दादा चिडचिड करायला लागला. मी नदीवर जाऊन कमवलेले पैसे अपुरेत, शाळा बंद कर, दिवसभर काम कर, असा विचार पुढे यायला लागला होता. 2-3 वेळेला निब्बार मारला. तरी पण मी काही शाळा सोडली नाही. मी इतरांची वरकामं करून, सुट्टीच्या दिवशी लोकांची कामं करून झालेली कमाई घरी देत होतो. तरी पण भांडणं चालायचीच. मला अधनं-मधनं वही, पेन, पेन्सिल, आखीव कागद, प्रयोग वही, आलेख वही, असं सार्वजनिक कामासाठी काहीतरी खर्च व्हायचा ना. पण तो खर्च दादाला खोपायचा. त्यात सुलभाची डिलिव्हरी झाली. तिला मुलगी झाली. मग पाहुण्यांची वर्दळ वाढली. उठा बसायचा खर्च वाढला. घर सामान कमी पडायला लागलं. मला कामाला येळ मिळेना, कारण शाळेचा जोर वाढला. इथं घरचा खर्च वाढलेला. त्यामुळं घरात काय नीट चालतच नव्हतं. मला शाळेला मदत करणं दूर, शाळेत अभ्यासात व्यत्यय आणायला लागले. मी बेवैतागलो. शिक्षक धीर द्यायचे, म्हणायचे, अरे माने, हे दिवस जातीन, धीर धर. त्याच भरीत भर 10वीची परीक्षा फी भरायची नोटीस निघाली. कुणाकडे पैसे मागू शकत नव्हतो. मला भिकाऱ्याला कोण देते हो पैसे? शाळा सोडायची अशा विचारात असताना मला एक शिष्यवृत्ती मंजूर झाली. शिष्यवृत्ती होती 51 रुपये. कोणीतरी कवठेकर नावाच्या माणसाने जाहीर केली. ज्या विद्यार्थ्याला शैक्षणिक फी भरता येत नाही अशा 11 विद्यार्थ्यांना ती होती. त्यात माझा लागला लकी नंबर. दैवी कृपा, नशिबाची साथ. जो कोणी हा कवठेकर होता माहिती नाही, त्याच्या कृपा आशीर्वादानं माझ्या आशा पुन्हा पल्लवित झाल्या. शिष्यवृत्ती मंजूर झालेली कळताच भूमितीचे शिक्षक शेटे सर यांच्याकडे पैसे जमा करायचे ठरले होते. त्यांना जाऊन भेटलो.
त्यांनी माझे पैसे तोपर्यंत जवळचे भरले, नंतर मी त्यांना दिले. त्या काळी 39 रुपये फी होती. 12 रुपये राहिले ते आईला दिले. कारण सुभाच्या मुलीचा बारशाचा कार्यक्रम होता. मुलीचं नाव ठेवलं सविता. 3च दिवस दवाखान्यात होती. सुभाच्या बाळंतपणाचा दवाखान्याचा खर्च 7 रुपये झाला होता. येताना चालतच घरी आणलं, कारण टांगेवाला 1.25 रुपये मागत होता. अशा रीतीने सुभाचं बाळंतपण, माझी 10वी, सगळा गोंधळ चाललेला. तरी पण जिद्द आणि चिकाटी काही सोडली नाही. आता तर ठरवलंच होतं, काहीही होवो, शिक्षण सोडणे नाही. कसंही करायचं, शिकत राहायचं. आणि देवाची साथ मिळत राहिली. बघता बघता 10वीची परीक्षा आली. अभ्यासानं जोर पकडला. घरकामात दुर्लक्ष झालं. जोमानं अभ्यास केला. मला अगोदरच रिसीट नंबर मिळालेला. सर्व तयारी केलेली. 60 पैशाचा पेन घेतला. 7 पैशाच्या 2 रिफिल कारखान्यात जाऊन आणल्या, कारण दुकानात त्या 10 पैशाला मिळायच्या. शिस पेन्सिल तुकडा, खोडरबर, कर्कटक, सगळं सुट्टं सामान आणलं. गुर्जरच्या पोपटकडं जुना मोकळा कंपास होता, त्यांनी मला दिला. अशा पद्धतीनं परीक्षेची तयारी झाली. आली म्हणता म्हणता मार्चची 9 तारीख आली. 11 ते 2 पेपर. आदल्या दिवशी अभ्यास जवळजवळ पूर्ण केला होता. पेपर दिवशी पहाटे उठून सरकारी लाईट खाली सराव केला. 5:30ला घरी येऊन गंधाला गेलो. 8:30 वाजता आलो. आंघोळ केली, थोडाफार नाश्ता केला. 9:30ला देवांच्या आईच्या पाया पडलो. नंबर बघायला गेलो. आधी स्वतःच्या शाळेत बघितलं. तिथं कळलं आपटे उपलब्ध हायस्कूलमध्ये नंबर आलाय. गेलो आपटे हायस्कूलमध्ये. हॉल नंबर बघून ठेवला. 10:30ला गजर झाला. प्रत्येकजण आपापल्या वर्गात गेला. मी पण गेलो. माझी शीट पहिलीच सापडली. इथं पण माझं दुर्भाग्य. माझ्यापुढं भोसले गल्लीतला भारत बळवंत माने, तर पाठीमागं बाळू बबन माने, डोंबे गल्लीतला. माझी झाली दोन्हीकडनं गोची. त्या काळात आमची स्थिती म्हणजे आम्हाला कोणी वाली नसायचा. कोणी पण यायचं, आम्हाला दम देऊन जायचं. गरीब पडलो ना. काय बोलावं लय मारायचे. स्वतःच्या शाळेत शिक्षकांचा थोडाफार आधार असायचा. दुसऱ्या शाळेत लक्ष कोण देणार. एक म्हणजे 10वीत असताना आमच्या वर्गात 12-13 माने आडनावाची विद्यार्थी होती आणि प्रत्येकाची जात वेगळी होती. म्हणजे बघा, मी भरत माने न्हावी, मोहन माने बुरुड, गणेश माने कोकणी ब्राह्मण, चंदू माने उर्फ डिचका माने महार, दादू माने शेगावचा मांग, गणेश माने पुणेकर गल्लीतला, महादेव कोळी, एस.बी. माने सुतार, अशी बरीच जणं होती. 10वीच्या परीक्षेला आमच्या हॉलमध्ये 34 बेंच होते, सगळे माने आडनावाचे. हे एक आश्चर्यच होतं. तर झालं काय, पुढं भोसले गल्लीतला विद्यार्थी, त्यानं 2-4 टगे आणलेले, ते दम घेऊन गेले. म्हणले ह्याला दाखव नाही तर बघ. नंतर मागच्या विद्यार्थ्याचे 2-3 जण आले. त्यांची पण तीच भाषा. त्यांच्या कात्रीत मी सापडलो. करणार काय. आम्हा गरीबाला कोण दाद देते हो. प्रत्येक पेपरला वडताड. एका प्रश्नाचं उत्तर लिहिलं का दोघांचं होईपर्यंत पुढचं लिहायचं थांबायचं. शिक्षक बी काय म्हणायचे नाहीत. बहुतेक शिक्षकांना पण माझ्यासारखा दम दिलेला असणार. त्या काळात डोंबे भोसले गटात भांडणं जास्त भडकलेली. तिथं मात्र कॉम्प्रोमाइज झालेलं. माझं मात्र मरण. अशा परिस्थितीत सगळे पेपर लिहिले, परीक्षा झाली, डोक्यावरचं वजं उतरलं. मी मोकळा झालो. पास होईन याची खात्री नव्हती. कारण समाजशास्त्राच्या वेळेला मला दोघांनी मारलेलं, त्यामुळं मला पेपर नीट लिहिता आला नव्हता. त्यात आदमिले मास्तर आलेले, ते आमच्याकडं दुर्लक्ष करायचे, कारण त्यांच्या भांडणात त्यांना पाडायचं नव्हतं. मनात थोडा घाबरलो होतो. म्हणलं जे होईन ते होईन, आता चिंता करून काय उपयोग आहे. 10वीची परीक्षा झाली आणि मी तणावमुक्त झालो. आता सुभाबाई कनेरला जाणार होती. घरात आई दादाचा विचार झाला. माझ्यासोबत ताईला पाठवायचं ठरलं. चांगला दिवस बघून मी, सुभाबाई, लहान बाळाबरोबर स्टँडवर घालवायला आई दादा पण आलते. आम्हाला एसटीत बसून आई दादा परत गेले. मी माळशिरसला उतरलो. तिथं भाऊजी वाट बघत थांबले होते. एसटीवर पाळणा ठेवला होता, तो काढून घेतला. आता अकलूजवरून इस्लामपूरपर्यंत एसटी चालू झाली होती. दररोज संध्याकाळी 5-6 वाजता माळशिरसला यायची. तिथं लय गर्दी व्हायची. गर्दीत घुसून जागा मिळवायची. सवितामुळं वातावरण आणखीन खेळकर झालं होतं. 8-10 दिवस तिथं राहिलो. आताशी मी तंबाखू खात होतो. चोरून नाही, घरच्या संमतीनं. कारण मी लहानपणी चिचुकं लय खाल्लेलं, त्यामुळं दाढा केडल्या.
सबब लवकर दाढदुखी चालू झाली. आधीच रोगट, त्यातच हा त्रास. आई लय वैतागली. लय विलाज केले. कोणी दातवान लावायला सांगायचं, कोणी एरंडेल तेल लावायला सांगायचं, कोणी लवंग दाढेखाली धरायला सांगायचं, कोणी मिसरी लावायला सांगायचं, कोणी गुलबक्षीची मुळी दाताखाली धरायला सांगायचं, कोणी तर कापसात पुदिना अर्क टाकून दाढेखाली धरायला सांगितला. अहो लय तारा झाला त्याचा. दाना दाना नाचच चालू, डोळ्यातनं पाणीच. जीव खाऊन वरडायला लागलो. मग आईला तिच्या मैत्रिणीनं तंबाखूची काडी दाढेत धरायला सांगितली. आता एवढे इलाज केले, हा पण करू असं म्हणून आईनं तंबाखूची काडी आणली, मला दाढेखाली धरायला सांगितली आणि लाळ गाळ म्हणली. अहो लय फरक पडला, लयच बरं वाटलं. सुरुवातीला एखादी तंबाखूची काडी, नंतर हळूहळू सुपारीबरोबर तंबाखू, मग कोरडी तंबाखू दाढेजवळ ठेवायला लागलो आणि काही दिवसांनी चुना लावून मळून दाढेजवळ तंबाखू ठेवायला लागलो. त्या काळी चंद्रकांत तोटा 5 पैसे, किसान तोटा, सूर्यछाप तोटा 10 पैसे, तर गायछाप पुडी 12 पैशाला होती. आर्थिक परिस्थितीनुसार जशी मिळेल तशी घ्यायचो. 8वी-9वीच्या काळात सुरुवात झाली. 10वीच्या परीक्षेच्या काळात तंबाखू खात होतो. अधूनमधून सिनेमा बघायची चटक लागलेली. तिकीट काढून कुठलं जमतंय हो. आमचा मित्र सिनेमाला जाणार असेल तो तिकीट काढून आत जायचा. सिनेमा चालू झाल्यावर लघवीच्या निमित्तानं बाहेर यायचा. येताना डोअरकीपरकडनं पास घ्यायचा. बाहेर मी थांबलेलो असायचो. माझ्याकडं पास देऊन मित्र अर्धं तिकीट दाखवून आत जायचा परत. थोड्या वेळानं डोअरकीपरला पास देऊन मी आत जायचो. आत गेल्यावर निम्म लक्ष सिनेमात, निम्म डोअरकीपरकडं. कधी कधी डोअरकीपरच्या लक्षात ही गोष्ट यायची. मग तो धरायचा, 2 मुस्काडात हाणायचा, हाकलून द्यायचा. पण सवयच ना ती. चोरून पिक्चर बघायचो. कधीतरी वरच्या 6 महिन्यांनी 60 पैशाचं तिकीट काढून सुद्धा बघत होतो म्हणा. सुबाबाईकडं 10-12 दिवस राहिलो. पंढरपूरला परत आलो तर घरी पुण्याहून भाऊचं पत्र आलेलं. इतर गोष्टीबरोबर उन्हाळ्याच्या सुट्टीला ये फिरायला पुण्याला, असंही लिहिलेलं होतं. मग काय तेवढंच कारण. मी पुण्याला जायचं हट्टच धरला. त्या कारणानं बापानं 2 वेळा निब्बार मारला, पण हट्ट कायम. शेवटी माझ्या हट्टापुढं कोणाचं काही चाललं नाही. पण एक अडचण होती ना, आयुष्यात एकटा पंढरपूर सोडून कधी गेलो नाही कुठं. आईबरोबर कोथळ खोमनाळला गेलो आणि सुबाबरोबर कन्हेरला गेलो. पुण्याला जाणं म्हणजे काय जोक आहे का? पण काय मन ऐकना. घरच्यांना खात्री करून दिली जातोय व्यवस्थित. नाही वय करता करता आई दादांनी दिली परवानगी. पण आता जायला गाडी भाड्याला पैसे कुठे आहेत? मग पैशासाठी थांब थोडं. असं करता करता 8 दिवस गेलं. मला मात्र रात्रंदिवस डोळ्यापुढं पुणंच दिसायचं. मग मी पण नेटानं कामाला लागलो. नदीला गण लावायला जायचो. पहाटे जायचो, 11-12पर्यंत थांबायचो. 8 आणे 12 आणे रुपये मिळायचा, कधी 4 आणे मिळायचे. ते आईजवळ साठवायचो. 8 दिवसात खर्चून 5 रुपये शिल्लक राहिले. मग आईने दादाला माझी तगमग सांगितली. दादाने 5 रुपये द्यायचे कबूल केले. 10 रुपयात जायचं ठरलं आणि सोमवारी जायचं असं ठरलं. पण दिवस जाता जाईना. रविवारी हाय तेच कपडे नदीला जाऊन धुतले, वाळवले. आईने पण मदत केली. उगवला सोमवार. पहाटेच आई उठली. स्वयंपाक पाणी झालं. पिशवी भरून ठेवली. पिशवीत काय, एक टावेल, एक जुना शर्ट, चड्डी आणि भाकरी. वायरच्या पिशवीत भरून ठेवलं समद. दादा घालवायला स्टँडवर येणार होता. दादा आला 9 वाजता. मी तयार होतो. येताना सायकल आणली होती भाड्याची. आम्ही दोघं बापले सायकलवरनं स्टँडवर आलो. घरीच दादानं पैसे देऊन ठेवलं होतं. 10 रुपये दिलं होतं. पुण्याला तिकीट 18 रुपये. मी मस्त 10वीची परीक्षा दिलेली, पण लहान मुलागत दिसायचो. बुटका होतो ना, नाही दाढी मिशा, त्यामुळं कळून यायचं नाही. मग अर्धं तिकीट काढायचो. स्टँडवर 10 वाजता एस टी होती. बसलो फालाटाव. आली गाडी, तसा पळत गेलो. गाडी पकडली. खिडकीजवळची जागा धरली. दादा सारखं सांगत होता कसं जायचं. एकदाशी डबल बेल झाली. गाडी हल्ली. मला बरं वाटलं. 9 रुपये कंडक्टरला दिले. तिकीट घेतलं, नीट ठेवलं. मी ज्या गाडीत बसलो होतो ती पुण्यावरनं पुढं कुठल्या तरी गावाला, बहुतेक जुन्नरला जाणार असणार. म्हणून वेळापूरवरनं अकलूज मार्गे इंदापूर, भिगवण, यवतकडं जाणार होती. मला वाटे माळ शिरसवरनं जाईल, कारण तिथं रोडवर तुका आबाचं दुकान एस टीतनं बघायचं होतं. झालं वेगळं. असो. प्रत्येक स्टॉपला गाडी थांबायची. फेरीवाले काय काय घेऊन यायचे. कुणी काय घ्यायचं. आम्ही आपलं सगळ्यांची तोंडं बघत बसायचो. आमच्याजवळ 1 रुपया राहिलेला. बसला रुपये लागतो असं भाऊनं पात्रच सांगितलं होतं.
त्यामुळे गपचूप बसून राहायचं एवढं खरं. नवीन रस्ते, नवीन शिवार, नवीन भाग, नवीन गाव बघत बघत प्रवास चालला होता. आदनंमधनं लोक काय बाय खाताना बघायचो आणि तोंडाला पाणी सुटायचं. अहो, कुणी काकडी, कुणी पेरू, कुणी चमकीच्या कागदाच्या पुड्यातनं काहीतरी खात होतं. तोंडाला पाणी सुटायचं, लय वाईट वाटायचं. मग करणार काय? खिशात चिचुकं नाही. नाहीतर तंबाखू माळायची आणि टाकायची तोंडात आणि बघायचं बाहेर. पुन्हा तर लवकर येतंय का? कधी 10-10:30ला गाडी सुटलेली, दुपारी 12:30च्या दरम्यान इंदापूरला आली. ड्रायव्हर कंडक्टर जेवायला गेली. जाताना कोणाला जेवायचं असेल तर जेवून घ्या म्हणली. मी कधी सकाळी थोडा चहा पिलो होतो. गावाला जायच्या नादात खायचं ध्यानच नाही ना. 2 वेळा आईने जेवायला सांगितलं पण खाल्लंच नाही. पण आत्ता भूक लागली. काढली पिशवीतनं भाकरी, शीटवर बसून खाल्ली, बांधून ठेवली, खाली गेलो. तिथे एक रांजण भरून ठेवला होता. पिलो पाणी पॉट भरून परत गाडीत येऊन बसलो. त्या सगळ्या गाड्या सारख्या, कुठल्या गाडीत बसावं कळेना. मग लक्षात आलं बोर्डाचं. तर 2 पंढरपूर जुन्नर आणि जुन्नर पंढरपूर. घाबरलो. पंढरपूरला जाणाऱ्या गाडीत चढलो. बघतो तर सगळीच माणसं अनोळखी. पटकन उतरलो तो पुणे गाडी निघाली होती. पळत गेलो. गाडीत कोणाच्या तरी लक्षात आलं. थांबली गाडी. चढलो गाडीत. कंडक्टरने डोक्यात टपली मारली आणि म्हणला, कारट्या कुठे हिंडतो रे? मग धडधडत्या काळजानं शिटावर जाऊन बसलो. 3:30-4च्या दरम्यान गाडी पुणे स्टेशनला आली. कंडक्टरनं आवाज टाकला, पुणे स्टेशन उतरा. पण मला सांगितलं होतं शिवाजीनगरला उतरायचं. कंडक्टरला विचारलं तर म्हणला, आधीच लेट झालाय, आता शिवाजीनगरला जाणार नाही, इथं उतरा. मग सगळी शिवाजीनगरवाली तिथंच उतरली. मी पण उतरलो. पुण्यात ही गर्दी काय कळना. अहो, नुसती सगळीकडं गाड्या गाड्या, माणसं माणसं, कोण कोणाचा विचार करत नाही. वाघ मागं लागल्यागत पळत होते समधे. स्टेशनात उतरलो पण पुढं काय करावं कळना. कुठं काय जायचं माहिती नाही. कोणाला विचारायला गेलो तर वासदिशी अंगावर यायची. त्याला कारण आमचा अवतार. तोंडावर रोगळ आलेलं, हातपाय काळवटलेलं, त्यावर खोंबार उठलेलं, शर्टाचा पुढचा कोपरा शेंबूड पुसून चमकत होता. 10वी शिकलो होतो पण उपयोग काय नाही. भिकाऱ्याच्या वर अवतार. हातात कळकटलेली वायरची पिशवी, चड्डीचं हुक खाली उतरताना तुटलेलं, चड्डी गुतवलेली, पायात नाही चपला. कोण कशाला काय सांगतंय हो? अहो, पुण्यातलं भिकारी माझ्यापेक्षा चांगलं राहते. नाही वय करता करता गावाकडचा खेडवळ माणूस दिसला. त्याच्याकडं गेलो. त्याला असं ना असं सांगितलं. शिवाजीनगरला कसं जायचं विचारलं. माणूस चांगला. एवढ्या मोठ्या शहरात चकचकीत फिरणारी लय माणसं, पण माणूस घाणी. सगळी स्वार्थी. या बिचाऱ्यांनी सगळं सविस्तर समजून सांगितलं. 4 नंबरच्या स्टाफवर आणून बसवलं. तिथं कंट्रोलर होता, त्याला सांगितलं. म्हणला 4 नंबरची बस आली की ह्या मुलाला सांगा. 5-10 मिनटं गेली. बस यायची जायची. मी आपला बाकड्याव. मग उठून त्याच्याकडे गेलो. तेव्हा त्याच्या लक्षात आलं. तेवढ्यात बस लागली. मला काहीच माहीत नाही ना. 2 दरवाजं. बसला सगळेजण मागच्या दरवाज्यानं चढत्यात. मी आपला राजासारखा पुढच्या दरवाज्यातनं आत गेलो. अडवलं नाही कोणी, कारण कंट्रोलर जवळ उभा होतो ना. सगळ्याला वाटलं त्यांनीच मला सांगितलं पुढच्या दारातनं जायला. बसलो बसमध्ये. माझ्याकडे ₹1. कंडक्टर आला. म्हणलं, द्या सिमला ऑफिस. त्यांनी तिकीट दिलं, घेतला रुपया, झालो मोकळा. बस चालली खरं, पण आपला स्टॉप किती लांब राहिला कोणाला माहिती. मनात लय भीती. सारखं कंडक्टरला विचारायचो, आलं का सिमला ऑफिस. शेवटी वैतागला माझ्यावर. स्टाफ आल्यावर त्यांनी मला सांगितलं. खाली उतरलो. तिथंच एक होता. त्याला विचारलं, शिवाजीनगर बस स्टँड कुठे आहे. त्यानं सांगितलं. तसा गेलो तारा. कधी एकदा भाऊ भेटतोय असं झालं होतं. शिवाजीनगर स्टँडवर आलो. तिथं मुतारी कुठे चौकशी केली. त्याच्या शेजारच्या बोळात प्रकाश हेअर ड्रेसरचा बोर्ड दिसला. धडधडत्या अंतःकरणानं गेलो. म्हणलं, पंढरपूरचा लक्ष्मण माने आहे का इथं? तिथं शिव म्हणून मॅनेजर होता. त्यानं सांगितलं, इथं होता खरा, पण कालपासनं डेक्कनच्या दुकानात गेला कामाला. माझ्या तर उर्रा धडकी भरली ना. खिशात 5 पैसे नाही. पुण्यासारखं नवकं ठिकाण. मग त्याच्याकडनं व्यवस्थित पत्ता विचारून घेतला. त्यांनी सांगितलं, नटराज टॉकीजवळ थोडं पुढं उड्डाण पूल आहे. तिथं नंदनवर हेअर ड्रेसर दुकान आहे. निघालो 1-2 करत. निघताना 5 वाजून गेलते. चौक आला का चौकशी करायचो. चालत शिवाजी चौकातनं जंगली महाराज रोडनं इकडं बघ तिकडं बघ करत रमत गमत निघालो. लय काटाळलो. भ्या वाटतंय, भूक लागली, लघवी लागलेली.
शिवाजीनगरला जाईन म्हणलं पण गडबडलो आणि घाईघाईत निघालो ना. चालतोय कटाळलो. एकदाची आली नटराज टाकीज. तसा थोडा पुढं गेलो. डेक्कन बसस्टॉपच्या थोडं पुढं गरवारे सर्कल दिसला. त्याच्यासमोर नंदनवन. लय भारी दुकान. भेदभीत आत गेलो. चौकशी केली. सांगितलं 5 मिनटं बसा, माने बाहेर गेल्यात. 5-10 मिनटं इकडं तिकडं बघत बाकड्यावर बसलो. माणसांची धावपळ, विद्यार्थ्यांची पळापळ, वाहनाची वर्दळ. तेवढ्यात पाठीव थाप ठपली. बघतोय तो भाऊ समोर उभा हसत. म्हणला कवाशी आला भरतराव. श्रोते हो, तुम्ही ऐकताय भरत माने लिखित भरतायन हे त्यांचं आत्मचरित्र. आजचा भाग इथेच संपला. पुढचा भाग ऐकण्यासाठी उद्या भेटू साहित्य पंढरी या कथाकथन चॅनलवर. नमस्कार.